सजले महाल गणरायाचा आज आपण आलो आहोत कदम परिवाराच्या गणरायाच्या चरणी। तर आजही आपण या ठिकाणी बघू शकता या गणरायाचे जे वर्ष आहे ते 35वे वर्ष या ठिकाणी साजरे होत आहे आणि आपण याच परिवारातील मोठे सदस्य कदम साहेब यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया या गणरायाविषयी। तर सर मला सांगा या गणपतीची जी मूर्ती आहे ती दरवर्षीप्रमाणे सेम असते का आणि या मूर्तीला किती वर्षापासून एकाच मूर्तीला घडवत आलेले आहे? आमची गेले 35 वर्ष मूर्ती असल्यामुळे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या मूर्त्या साजरी करत असतो, म्हणजे स्थापना करतो। आणि आमच्या गणपतीचा विशेष काय आहे की आमची आई सिरियस होती जसलोक हॉस्पिटलला। जसलोकच्या डॉक्टरनी सांगितलं की लास्ट स्टेप म्हणून तुम्ही आता देवावर विश्वास ठेवा। आणि आमचे छोटे बंधू ते जसलोक इथे सिद्धिविनायकच्या देवळात जाऊन नवस केला। पहाटे 4 वाजता कोमरता बाहेर आली, तिच्या हातून 3 वर्ष पूजा झाली, नंतर ते निधन झाले तिचं। आणि तिथून हा गणपती बरेच जणांना नवसाला पावलेला आहे। नवसाला पावणारा एक त्याची महत्व आहे। लालबागचा राजा जसा नवसा म्हणजे आमच्या शेजारी नाते मित्रमंडळींना परत आमच्या सगळ्या भावबंधांना किंवा आमच्या कुटुंबांना म्हणजे जावयांना बिवांना त्यांना एक अनुभव आला आणि त्यांनी पण चालू केला। अनुभव आलाय। काही जणांनी 1.5 दिवसाचा ह्या गणपती जवळ नवस करून त्यांनी स्वतःच्या घरामध्ये पण गणपती स्थापन करण्याचं ठरवलं। आणि एवढं म्हणजे कोणतेही काही अडचणी असतील आणि इथे जे या पाषाणाजवळ जर तुम्ही नवस केला तर सर्वांचा नवस जिंकतो, हे त्याची खासियत आहे। आणि आता 35 वर्ष झालेत। 35 वर्ष आम्ही सर्व कुटुंब कदम कुटुंब आमचे भाचे विजे सर्व आम्ही त्याची सेवेला लागतो। आणि सेवा करताना आम्हाला किती त्रास झाला त्याबद्दल आम्ही कधीच त्याबद्दल विचार नाही करत। रात्री 2 वाजता झोपलं तरी पहाटे 5 वाजता आम्ही उठून त्याच्या सेवेला तयारीत असतो। तसंच आम्हाला सगळं लोकांनाही त्या गोष्टीचा खूप अनुभव आलेला आहे। असंच सगळ्यांना अनुभव यावा हीच श्रीचरणी प्रार्थना। दुःख हरता भरता विघ्नमती दुर्दे प्रेम